निवड प्रक्रिया तर भन्नाट होती कारण आमच्या दिग्दर्शकांनी लिजो जोस पेलिशरी हा नॅशनल अवॉर्ड विनिंग आणि इफीचा सिल्वर पिकॉक तर निवड प्रक्रिया ही भन्नाट आहे कारण दिग्दर्शक हा भन्नाट आहे. खूप वेगळ्या विचारधारणीचा आहे. खूप वेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनवतो. चित्रपटाची निवड प्रक्रिया फारच भन्नाट होती कारण जो आमचा दिग्दर्शक आहे लिजो जोस पेलिशरी, जो की नॅशनल अवॉर्ड विनिंग आहे किंवा सिल्वर पिकॉक विनर आहे इफीचा, वन ऑफ द टू फिल्म मेकर्स, इंडियन फिल्म मेकर्स ज्यांना हे पुरस्कार मिळालेत. तो भन्नाटच आहे कारण की तो खूप काहीतरी विचित्र आणि विक्षिप्त आणि वेगळे चित्रपट बनवतो. त्यामुळे या चित्रपटाच्या वेळेला वेगळी दुनिया निर्माण करूया, वेगळे कलाकार वेगवेगळ्या प्रांतातनं, प्रदेशातनं शोधून आणूया असं त्यांनी ठरवलं होतं. कारण ती पात्रांची गरज देखील आहे. सो माझी जी व्यक्तिरेखा आहे, रंगपट्टिनम रंगराणी, ती एक डान्सर आहे, ती एक कलाकार आहे, संगीत नाट्य प्रकार ती करते आणि कुठेतरी त्यांनी कधीतरी नटरंग पाहिला होता आणि त्यातली अप्सरा आली, ही लावणी किंवा ते गाणं, ती जी माझी व्यक्तिरेखा होती ती तिला बोलवूयात असं त्यांनी ठरवलं आणि कुठलीही ऑडिशन नाही, कुठलीही चर्चा नाही. ही वॉज व्हेरी शुअर की मला हे पात्र ह्यांनीच करायला हवं असं ठरलेलं असताना त्यांनी शोधाशोध करून आम्हाला सगळ्यांना गोळा केलं आणि इट वॉज अ व्हेरी इझी कास्टिंग प्रोसेस. म्हणजे कुठलेच प्रश्न विचारले गेले नाही. आम्हाला तुम्ही हवे आहात, तुमची अवेलेबिलिटी सांगा आणि दिस इज हाऊ इट इज. आणि मला असं वाटतं की एक मराठी कलाकार म्हणून आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी वेगळं जेव्हा करू पाहतो, तेव्हा अशा चित्रपटाचा आणि अशा युनिवर्सचं भाग होणं हे इट्स मोर दॅन अ ड्रीम कम ट्रू. कारण मी हे स्वप्नही कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे म्हणजे अशा एका दिग्दर्शकाबरोबर ज्याची कामं मी पाहिली आहेत, जलीकट्ट, अंगमली डायरीज, आमीन असे भन्नाट चित्रपट त्यांनी केले आहेत. त्याच्या एका चित्रपटाचा आपण भाग असू शकू हा मी कधी विचारही केला नव्हता. सो इट्स मोर दॅन अ ड्रीम कम ट्रू. येस, ऑफकोर्स असणारे, नेहमीप्रमाणे असणारे. आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आपली मराठमोळी संस्कृती थोडीशी फ्युजन करून मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये दाखवण्याचा एक प्रयत्न किंवा संधी मला मिळाली. टिंगचे भरपूर किस्से आहेत. द फनियस्ट पार्ट इज की मी ऑलमोस्ट 1 महिना रोज तयार होऊन फक्त उभी राहायचे सेटवर. कारण की आमचं एक शूटिंग सिक्वेन्स, जो फाईट सिक्वेन्स आहे तो खूप लांबला गेला. त्यात लालसर जरा आजारी पडले, खूपच थंडी होती, राजस्थानमध्ये स्टॉर्म चालू होता, असं विचित्र घटना काही घडल्या. त्याच्यामुळे सगळं स्केड्यूल वर खाली झालं. माझं शूटिंग सुरू होणार होतं माझ्या गाण्यापासनं. म्हणजे असं सिक्वेन्शियली शूट असणार होतं की आपण पहिलं गाणं केलं, इंट्रोडक्शन झालं किंवा आपण त्या पात्रात शिरतो. तर तसं काहीही न होता डायरेक्ट मी इंटरवल सिक्वेन्सच्या वेळेला पोहोचले. त्याच्यात मी काहीच करत नव्हते, मी फक्त ती फाईट सिक्वेन्स पाहत होते. आणि माझा दिग्दर्शक गंमतशीर पद्धतीने सांगतो की आय एम सो सॉरी, द हिरोईन ऑफ द फिल्म इज ओनली गेटिंग रेडी अँड आय एम नॉट एबल टू शूट विथ हर फॉर 1 मंथ. पण मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते. पण फायनली जेव्हा माझा पहिला सिक्वेन्स शूट करायला घेतला तेव्हा मी ती तयारी करून ठेवली होती. डायलॉग्स पाठ करून घेतले होते. 6-8 महिने मस्त तयारी केली आणि रात्रीचं शूटिंग होतं आणि दुपारी माझा दिग्दर्शक मला म्हणाला की आता ना मी सीन चेंज केला आहे, रिराईट केला आहे आणि नवीनच सीन घडतोय आणि तू त्याच्यात मोहनलाल सरांना प्रपोज करणार आहेस आणि तू खूप बोलणार आहेस. आणि म्हणलं हो, हे सगळं खूप उत्तम आहे, फक्त हे मी मराठीतनं करू शकते का? कारण सगळे डायलॉग्स मल्याळममध्ये होते आणि सगळं चेंज झालं होतं आणि मी प्रचंड घाबरले होते. कारण एकतर लालसर समोर, त्यात पहिला सीन आणि बदललेले सगळे डायलॉग्स. पण 1 टेक 1 शॉट ओके झाला सीन. ही इज व्हेरी इंटेलिजंट ॲज अन ॲक्टर ऑल्सो आणि माणूस म्हणून पण. आणि त्यांना सगळ्या कला अवगत आहेत. ही इज अ ट्रेंड डान्सर, ट्रेंड मार्शल आर्टिस्ट. ॲक्टर तर ते आहेतच. नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री, काय काय सगळं त्यांना मिळालेलं आहे. सिंगर आहेत, ते गातात, त्यांनी चित्रपटात देखील गाणं म्हटलेलं आहे. दिग्दर्शकसुद्धा आहेत. सो इतक्या वर्षांचा, 43 वर्षांचा अनुभव. ते आम्हाला सेटवरती त्यांची गाणी दाखवायचे. हे बघ मी हे डान्स केलं आहे, हे बघ मी ही फिल्म केली आहे, हे बघ माझा ॲक्शन सिक्वेन्स असा आहे वगैरे. असं त्यांनी खूप मजेशीर आमच्यावर, लहान मुलांसारखं त्यांचं अजूनही ती क्युरिओसिटी किंवा कुतूहल आहे. त्यांनी दिलेला एक सल्ला मला फारच इंटरेस्टिंग वाटतो की त्यांनी कधी तो दिला नाही आहे, तो त्यांनी कामातनं सांगितला आहे आणि तो मी कायम तिथून पुढे जी फिल्म केली त्याच्यात पण त्याचा वापर केला आहे. की बऱ्याचदा आपल्याला जे वाटतं ऑन स्क्रीन, किरदार म्हणून, कॅरेक्टर म्हणून, ते सांगण्यासाठी खूप काही करायची गरज पडत नाही. कधीकधी न करता पण ते मांडता येतं आणि ते जास्त प्रभावी असू शकतं. इन शॉर्ट, अत्यंत सटल काम करणारी व्यक्ती आहे ती. डोळ्यातनं प्रचंड व्यक्त करते. सो मला असं ते खूप लक्षात राहतं की मी अशी खूप ॲनिमेटेड आहे, मी अशी खूप
खूप हातवारे वगैरे करते किंवा मला खूप खूप म्हणायचं असतं. सो कधी ते सगळं म्हणणं फक्त एका लूकमधनं येतं. तर ते कसं प्रभावीपणे शोधायचं ते खूप गंमतशीर आहे आणि आय थिंक आय विल फिल्म आय डू. थँक्यू. बस ना. खूप जास्त